विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटप निश्चित। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार। अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे। सरकारकडून जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य। मागण्यांबाबत जरांगे पाटलांचा सरकारला 3 दिवसांचा वेळ। विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई यशस्वी। मनोज जरांगे पाटील यांचं 1 दिवसीय आंदोलन स्क्रिप्टेड होतं, त्यात मंत्रीही सहभागी होते। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका। मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी आंदोलन, हाकेंचा आरोप। उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील रुग्णालयामध्ये दाखल। संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार सुरू। उपोषणादरम्यान जरांगेंना झाला होता उलट्यांचा त्रास। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 301वी जयंती। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अभिवादन। अहिल्याश्वर मंदिरात पूजा झाल्यानंतर अभिवादन सभा। मुंबईसह उपनगरामध्ये पहाटे पावसाची हजेरी। अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूज, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाडमध्ये पावसाच्या सरी। उकाड्यापासून त्रस्त मुंबईकरांना काहीसा दिलासा। आज विदर्भाच्या काही भागात गडगडाटासह गारपिटीची शक्यता। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। मोंदूखरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे। बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपासासाठी घेतला ताबा। खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी। विषारी दारूमुळे पुण्यातील आणखी 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती। विषारी दारूमुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता। कुर्ल्यामध्ये बस आणि कंटेनरचा अपघात। पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं। अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। कल्याणमधील गायत्री शिंदे हत्याकांडाला सैराट वळण। मुलीनं आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून हत्या केल्याची बापाची कबुली। हत्येच्या 1 दिवस आधी संपूर्ण कुटुंबानं एकत्रित पाहिला चित्रपट। शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणात क्राईम ब्रांचला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश। शौर्यच्या वडिलांचं तपासावर प्रश्नचिन्ह। 6 महिने उलटूनही तपास रखडल्याचा आरोप। भेसळयुक्त अन्नपदार्थावर धडक मोहीम राबवण्यासाठी तुकाराम मुंढेंची नवीन संकल्पना। तक्रारीसाठी नवीन ॲप आणणार। लवकरच टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करून देण्यात येणार। डी.के. शिवकुमार होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री। डी.के. शिवकुमार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड। नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 3 जूनला होण्याची शक्यता। मुंबई पुण्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला। गुप्तचर यंत्रणांकडून 9 दहशतवाद्यांना अटक। दहशतवाद्यांनी केली होती दादर स्थानकाची रेकी। दिल्ली देखील दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती। फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दंगल। समाजकंटकांकडून जाळपोळ आणि दगडफेक। फुटबॉलच्या चॅम्पियन्स लीग फायनल नंतर हिंसाचार। आफ्रिकेच्या स्थलांतरित मुस्लिमांनी दंगल केल्याचा आरोप। गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबीचा आज महामुकाबला। अहमदाबादमध्ये रंगणार अंतिम लढत। सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आरसीबी सज्ज।